ठाकरे गटात आता वंचितनेही नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानं महाविकास आघाडीत पेच निर्माण झाली. यामुळे रामटेकच्या जागेवर महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि आता वंचितनेही दावा केलाय. बहुजन पहिलं टायटल आहे ना, बहुजन बोलो कायचा बहुजन. आपण काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. आपल्याबाबत कुणी पुढे सोडतील मात्र आपण कुठेही जाणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. आपण जिथे आहोत तिथे योग्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस आमदार विश्वजित कदम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी धावताना दिसले. विधान भवनाबाहेर फडणवीस जात असताना त्यांना भेटण्यासाठी विश्वजित कदम धावत होते. ते जवळ येताच विश्वजित थांब, तुझा मुहूर्त लवकरच लावतो असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या विधानामुळे हर्षा पिकला, सोबतच राजकीय चर्चाही रंगली. महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर झाले. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये 4 अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. सदस्य प्रभाग रचना असलेल्या विधेयकाला मंजुरी मिळाली. महाविकास आघाडी काळात बदललेला निर्णय पुन्हा महायुती सरकारनं फिरवला आहे. विधान भवनात काल वेगळं चित्र दिसलं. भाजप आमदार आशिष शेलारांनी गुरुवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर काल चक्क शेलार रोहित पवारांच्या खांद्यावर हात टाकून बोलताना दिसले. संभाजीनगरच्या सांस्कृतिक मैदानावर 5 मार्चला अमित शहांची सभा होणार आहे. यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांच्या हस्ते मैदान पूजन आणि स्तंभ पूजन झालं. या मैदानावर सभा यशस्वी झाली तर यश हमखास मिळतं असा विश्वास भागवत कराडांनी यावेळी व्यक्त केला. तर लोकसभा लढवायला आपण इच्छुक असल्याचं या निमित्तानं कराड म्हणाले.